पार्थसाठी काव्याने देवी आईच्या मंदिरामध्ये 100 दिवे पेटवले, तरी सुद्धा पार्थची तब्येत जास्तच बिघडली। चला तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत। तर आता इथे पार्थ आयसीयू मध्ये असतो आणि तिथे बाहेरच उभारून जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आपण वाईट कोणाशी वागलो तर आपल्याशी वाईटच होतं का ग? माझ्यामुळे तुझं आनंद निवास गेलं म्हणून माझ्या दादाच्या बाबतीत असं घडलं का ग? आता नंदिनी म्हणते, या वेळेला तुम्ही असला काहीही विचार करू नका। तर जीवा म्हणतो, नाही विचार तर येणारच ना, विचार येणारच, मी माझ्या दादाला या अवस्थेत नाही पाहू शकत असं तो म्हणून खूपच रडायला लागतो। त्यावेळेला नंदिनीच त्याला आधार देते। आता नंदिनी म्हणते, जीवा आपण थोडं यावेळेला संयम ठेवूया, जरा शांततेने घेऊया, असा धीर सोडायला नको। त्यावेळेला जीवा खरंच तिचं ऐकतो आणि म्हणतो, नाही नाही मी धीर सोडणार नाही, मी माझ्या दादाला या परिस्थितीतून बाहेर काढीन। हो आपण या वेळेला संयम सोडायला नको, मी माझ्या दादाला या अवस्थेतून बाहेर काढीन, कारण मला खऱ्या आयुष्यामध्ये माझा मित्र हारलेला नकोय, तर मला जिंकलेला हवा आहे, त्यामुळे मी लढणारच, असं म्हणून जीवा तेथून निघून जातो। आता पार्थकडे पाहतच नंदिनी खूपच रडायला लागते। आता ती पार्थला म्हणत असते, पार्थ उठा प्लीज उठा, बघा तुमचा भाऊ तुमच्याशिवाय नाही जगू शकत। आता असं म्हणल्यानंतर नंदिनी पुन्हा पार्थकडे पाहते आणि म्हणते, हो पार्थ आणखी एक वेडी मुलगी आहे, तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला उठावंच लागेल। आता काव्या देवी आईच्या मंदिरात येत असते आणि तिला जीवाने फोनवर सांगितलेलं वाक्य आठवतं, जे की पार्थ दादा कोमामध्ये गेला आहे। त्यानंतर तिला मानिनीचं बोलणं देखील आठवत असतं। ती मानिनी म्हणत असते ना की काव्या पार्थसाठी 101 प्रदक्षिणा घालेल का, जळता अंगारा हातामध्ये धरल का, कसलं काय धरते, ही स्वतःच एक अंगारा आहे। आता काव्या चप्पल पायामध्ये न घालताच देवी आईच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि येते आणि थोडीशी रागानेच देवाकडे पाहत असते, जोराने घंटा वाजवते आणि हात जोडून देवीला म्हणते, देवी आई आज खूप दिवसांनी मी तुझ्या मंदिरात आले आहे, माझ्या लग्ना अगोदर मी रोज या मंदिरात यायची आणि असं म्हणतात या मंदिरामध्ये 100 दिवे पेटवले तर मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, आणि त्यावेळेला मी तुझ्याकडे एक इच्छा मागितली होती, जी व्यक्ती माझ्या मनामध्ये आहे तिच्याशीच माझं लग्न व्हावं म्हणून, आणि मी तुझ्या मंदिरामध्ये दिवे देखील लावले होते, तेही त्या व्यक्ती बरोबरच। आता काव्याला जीवाचा आणि तिचा सीन आठवतो, म्हणजे जीवाने आणि काव्याने देवी आईच्या मंदिरामध्ये 100 दिवे पेटवलेले असतात, म्हणजे त्यांचं लग्न व्हावं म्हणून। आता हे सगळं पाठीमागचं काव्याला आठवायला लागतं, म्हणजे काव्या मंदिरामध्ये आलेली असते आणि जीवा पाठीमागून धावतच येतो आणि काव्या असं म्हणतो, त्यावेळेला काव्या म्हटलेली असते, मला कायम वाट बघायला लावतोस, आज देवी आईला वाट पाहायला लावलीस। आता जीवा म्हणतो, मी कसली वाट पाहायला लावतोय, अगं ते नाक्यावरचे हवालदार आहेत ना, असं नाटकं सांगतच असतो। तेवढ्यातच काव्या म्हणते, बस पाठ झालेत मला तुझी सगळी कारणं, काय जीवा काय हे वागतोयस, चला आपण दिवे लावूया। आता काव्या असं म्हटल्यानंतर जीवा हळूच म्हणतो, मी काय दिवे लावणार? काव्या म्हणते, काय नाही नाही माझी आई अशी म्हणायची ना की तू काही दिवे लावणार आहेस। आता जीवा म्हणतो, अगं आपण इथे का दिवे लावायचे आहेत, नाही म्हणजे आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दिवे सोडायचो आणि आता इथे लावत आहे। आता जीवा खूपच गमतीने काव्याला म्हणत असतो, अगं गणपती बाप्पाला जर कळलं ना की त्याच्या माघारी आपण त्याच्या आईला वशीला लावतोय तर खूपच वाईट होईल, असं खूपच हसत हसत काव्याची गंमत करत असतो। आता जीवाचं असं बोलणं ऐकून काव्या थोडीशी चिडते, झालं का बोलून तुझं? त्यावेळेला जीवा म्हणतो, हो हो झालं। आता काव्या म्हणते, मिस्टर कविराज हे मंदिर थोडंसं स्पेशल आहे। आता काव्या म्हणते, तुला माहित आहे का या मंदिरामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी 100 दिवे जर लावले तर ती इच्छा लगेच पूर्ण होते। त्यावेळेला जीवा म्हणतो, हो का? आता काव्या म्हणते, तर चल आता आपल्या प्रेमासाठी आपल्या लग्नासाठी आपण 100 दिवे या मंदिरामध्ये लावायचे आहेत। आता जीवा इथे ओके ओके असं म्हणत असतो। आता काव्या म्हणते, चल आपण दोघे जण 100 दिवे लावूया। त्यावेळेला जीवा थोडासा असा कंटाळवानेच आपण असं म्हणतो। त्यावेळेला काव्या म्हणते, हा आपण दोघांनीच लावायचं आहे। त्यावेळेला जीवा म्हणतो, 100 दिवे 50 लावले तर नाही का चालणार? आता काव्या म्हणते, मी सांगितलं ना तुला की आपण 100 दिवे लावायचेच आहेत। आता जीवाच्या हातामध्ये दिवे असतात, म्हणजे जीवा घेऊनच आलेला असतो। आता काव्या त्या दिव्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, हे दिवे 100 नाही आहेत का? त्यावेळेला जीवा म्हणतो, असं मानेने नाही असं म्हणतो। अरे तू 100 दिवे आणलेच नाहीस का? आणले नाहीस जीवा तू? आता जीवा खूपच घाईत म्हणत असतो,
अगं एकतर मी रात्रीचे दिवे आणायला गेलो, सगळे स्टॉल बंद झाले, कसे बसे 50 दिवे मिळाले आहेत, मी काय करू? आता जीवाचं असलं बोलणं ऐकून काव्या रागानेच जात असते निघून. आता जीवा म्हणतो, ए अगं थांब ना, अगं कसं बस तरी 50 दिवे मिळाले आहेत ना, अगं 50 दिवे लावूया ना, 100 दिवे लावणं काही कंपल्सरी आहे का? तसे आपण दोघं एकच आहोत. आता जीवा म्हणतो, अगं आपण दोघे मिळून 50-50 दिवे असं 100 दिवे लावूया ना, चालतं ते देवी आईला. तेवढ्यातच देवी आईच्या मंदिरातील घंटा वाजते. आता जीवा म्हणतो, बघ देवी आई सुद्धा आपल्याला बोलवत आहे दिवे लावण्यासाठी. तेव्हा आता काव्या ते दिव्यांची पाटी हातामध्ये घेते आणि दिवे लावण्यासाठी देवी आईच्या मंदिरात जाते. आता जीवा आणि काव्या दोघेही आनंदाने देवी आईच्या मंदिरामध्ये दिवे पेटवतात आणि दोघेही त्या देवीला नमस्कार करतात. तेवढ्यातच इकडे आता हा सीन आठवल्यानंतर काव्या देवी आईला म्हणते, त्यावेळेला जी मी इच्छा मागितली होती ती तर तू पूर्ण केली नाहीस, पण आता माझं लग्न झालं आहे आणि जी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आहे ती व्यक्ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे. आता काव्या देवी आईच्या पुढे उभारूनच म्हणते, हे लग्न मी मान्य करेन नाही करीन हे काही मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे की पार्थ देशमुख या जगातील चांगल्या लोकांपैकी एक आहेत आणि तेच जगलेच पाहिजे. आता काव्या थोड्याशा मोठ्या सुरातच म्हणते, देवी आई त्यांना बरं कर लवकर, असं म्हणून ती थोडीशी रागानेच देवी आईच्या मंदिरातील घंटा वाजवायला लागते. खूप जोरदार घंटा ती वाजवत असते आणि इकडे पार्थचा सुद्धा सीन दाखवतात, म्हणजे जणू काही तो घंटानाद पार्थला ऐकूच जात आहे. आता इकडे रम्या देवापुढे हात जोडून उभी असते. आता वसुआत्या तेथे येतात आणि म्हणतात, रम्या सगळ्यांना कळलं आहे तुला पार्थची किती काळजी आहे, त्यामुळे हे सगळं आता बंद कर. आता ती रम्या थोडीशी चिडून म्हणते, काय बोलतेस आई तू? अगं आपला पार्थ सिरियस आहे आणि तुला काय वाटतंय मी सगळं हे नाटक करत आहे का? अगं आई माझं पार्थवर खरं प्रेम आहे आणि हे तुला काही सांगायला हवं का? अगं मी त्याच्यासाठी देवळात गेले, प्रार्थना केली, मी अन्न पाणी सोडलं आहे, अभिषेक सुद्धा सांगितला आहे आणि इथे सुद्धा मी देवालाच प्रार्थना करत आहे. आणि आई हे सगळं मी मनापासून करत आहे, हे नाटक नाही आणि हे सगळं मला करायला हवं. आणि आई हे सगळं मी अगदी मनापासून करत आहे, हे नाटक नाही आणि हे सगळं मलाच करायला हवं. कारण ती काव्या ना नुसती नावापुरतीच बायको आहे. ती काव्या बायकोचं कर्तव्य पार पाडो अगर नाही पाडो, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, पण पार्थच्या नावाचं मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात आहे हे विसरू नकोस. आणि एक लक्षात घे, पार्थ तुझा नवरा नाही. आता रम्या म्हणते, हो आई मला माहित आहे पार्थ माझा नवरा नाही, पण माझं पार्थवर अगदी निस्वार्थी जीवापाड प्रेम आहे आणि मी माझ्या पार्थसाठी काही वाटेल ते करेन. आता रम्या म्हणते, आई मला माहित आहे एक ना एक दिवस पार्थला माझं प्रेम कळेल आणि एक दिवस काव्याच्या ठिकाणी मी असेन. आता वसुआत्या म्हणतात, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आज मात्र एक गोष्ट चांगली झाली, मानिनीने काव्याला हॉस्पिटलमध्ये येऊच दिलं नाही. आता वसुआत्या म्हणतात, आता घरी बसून काव्या काय दिवे लावते काय माहित. आता काव्या मात्र इकडे देवी आईच्या मंदिरात पायऱ्यांवरून देवी आईच्या सर्व गाभाऱ्यामध्ये दिवे लावत असते आणि पायऱ्यांवरून दिवे लावताना काव्या अशी म्हणत असते, पार्थ आज तुम्ही बरे व्हावे म्हणून मी देवी आईच्या मंदिरामध्ये दिवे लावत आहे आणि देवी आई तुम्हाला शक्ती देवो आणि मला बळ देऊ दे. तेवढ्यातच इकडे आता विक्रम मानिनीसाठी गोळी घेऊन आलेले असतात आणि ते म्हणतात, हे घे मानिनी गोळी घे, तुझी रात्रीची गोळी असते ना, मला माहित आहे. आता विक्रम म्हणतात, रात्रीची गोळी तुझी घरीच विसरली असेल ना, म्हणून मी जाऊन तुझ्यासाठी गोळी घेऊन आलो. आता मानिनी ती गोळी घेते. आता विक्रम म्हणतात, बरं वाटते ना मानिनी तुला? त्यावेळेला मानिनीच हो हो असं म्हणते. आता मानिनी म्हणते, टूरवरून अचानक आलात, काही कळवलं नाही. आता विक्रम म्हणतात, तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं मला. घरी येताना मी खूपच आनंदात होतो, मी घरी नसताना तुम्ही काय काय मजा केली ते सगळं मला तुमच्याकडून ऐकायचं होतं, पण घरी आल्यानंतर हे सगळं कळालं. मला काय माहित की हे सगळं होणार आहे. म्हणते, अहो कोणाला वाटलं होतं असं होईल म्हणून. आता मानिनी रडतच म्हणते, अहो सकाळी आईचा मूड बरा नाही म्हणून फिल्मची तिकीट काढून देतो तो मुलगा आता संध्याकाळी इथे हॉस्पिटलमध्ये असा, म्हणून मानिनी रडायलाच लागते. आता मानिनी स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही नाही आपल्या पार्थला काहीही होणार नाही, आपला पार्थ लवकरच बरा होणार आहे. आता विक्रम म्हणतात, अगं हो आपला पार्थ खरंच बरा होणार आहे, पण तुझं काय ग मानिनी,
तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे? आता विक्रम म्हणतात, अगं तू आपल्या रूम मध्ये म्हणाली होती संध्याकाळी सगळे एकत्र आल्यानंतर सगळ्यांनाच काहीतरी सांगणार आहे. काय आहे तुझ्या मनामध्ये, सांग मला. आता मानिनी म्हणते, जाऊ दे हो, काही गोष्टी मनातल्या मनातच राहिलेल्या बऱ्या असतात. आता विक्रम म्हणतात, अगं हो, पण तुझ्या मनातील गोष्ट तुझ्या चेहऱ्यावर दिसायला लागली आहे, त्याचं काय करणार आहेस तू? आता विक्रम म्हणतात, हे बघ, आपल्या दोघांमध्ये कधीही कोणता पडदा नसतो. काय चाललंय तुझ्या मनामध्ये, सांग मला. तू काही पहिल्याच्या काळातील सुनांचा जाच करणारी सासू नाहीस, तू आत्ताच्या काळातील मॉडर्न सासू आहेस. त्यामुळे तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे मला सांग. असं खूपच विनवणी केल्यानंतर मानिनी स्वतःच्या मनातच बोलते, काय करू, विक्रमना सांगू का काव्याच्या अफेअर बद्दल? आता ते एकटेच आहेत, सांगूनच टाकते त्यांना. किती दिवस मी स्वतःच्या मनावर हा ताण घेऊन फिरणार आहे? आता मानिनी स्वतःशीच असा विचार करत असते. तेवढ्यातच विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, तुझ्या मनातील सांगायला एवढा वेळ लागतोय का? त्यावेळेला मानिनी म्हणते, तुम्हाला ऐकायचंच आहे का? तर ऐका. आता इकडे काव्या मंदिरामध्ये दिवे पेटवत असते आणि हातातील थाळीकडे बघतच म्हणते, आता 100 दिवे पूर्ण होण्यासाठी फक्त 20 दिवे बाकी आहेत. मला माहित आहे हे 20 दिवे मी पेटवल्यानंतर पार्थना नक्की शुद्ध येईल. आता काव्या इकडे देवी आईला प्रार्थना करत असते आणि इकडे पार्थ जवळ नंदिनी बसलेली असते. ती खूपच रडत असते. पार्थ अशी हाक मारत असते. आता इकडे काव्या म्हणते, नक्की पार्थ शुद्धीवर येतील. आता इकडे हॉस्पिटलमध्ये खरंच पार्थला शुद्ध आलेली असते आणि त्याने हाताच्या बोटांची हालचाल केलेली असते आणि ती पाहते नंदिनी. आता नंदिनी डोळ्यातील पाणी पुसतच म्हणते, पार्थनी हालचाल केली, पार्थना शुद्ध येत आहे. असं म्हणून ती डॉक्टरांना हाक मारायला जाते, डॉक्टर डॉक्टर, पार्थला शुद्ध आली आहे. आता हे ऐकून वसुआत्या विक्रम आणि मानिनीला सांगण्यासाठी पळतच येते. आता वसुआत्यांच्या पाठीमागून रम्या देखील धावत येते. आता वसुआत्या, विक्रम, मानिनी, अरे आपल्या पार्थला शुद्ध आली आहे, नंदिनी आत्ताच म्हणत होती आणि डॉक्टर त्याला तपासण्यासाठी गेली आहे. आता हे ऐकून मानिनीला खूपच आनंद होतो. ती हात जोडते आणि देवाला नमस्कार करतच म्हणते, देवाचीच कृपा झाली म्हणायची. आता वसुआत्या म्हणतात, अगं हो. आता विक्रमना देखील खूपच आनंद झालेला असतो. ते म्हणतात, पार्थला शुद्ध आली, बरं झालं. डॉक्टर म्हणालेच होते 24 तासाच्या आत पार्थला शुद्ध आली तर तो आउट ऑफ डेंजर असेल. आता हे ऐकून रम्या लगेच म्हणते, मामा मी बघायला जाऊ का पार्थला? तो बरा आहे हे पाहून मला मनाला समाधान मिळेल. आता वसुआत्या रम्याला म्हणतात, अगं रम्या अशी घाई करू नकोस, पार्थ अजून पूर्ण शुद्धीवर आलेला नाही, तू थोडासा संयम धर. आता रम्या देखील शांत थांबते. आता वसुआत्या मानिनीला म्हणतात, मानिनी आपल्या रम्याच्या प्रार्थनेमुळे खरोखर पार्थला शुद्ध आली, रम्याची प्रार्थना सफल झाली बघ. आता इथे लगेच विक्रम म्हणतात, आपल्या काव्याने देखील देवाला प्रार्थना केलीच असेल, ती घरी बसून अशी शांत नाही बसणार, ती पार्थसाठी काय काय करू शकते हे आपल्यालाच माहित आहे. हे ऐकून वसुआत्या लगेच म्हणतात, हो दिसतंय ना, दिसतंय पार्थसाठी काव्या काय काय करू शकते ते. आता वसुआत्यांचं असलं बोलणं ऐकून विक्रम चिडतात आणि म्हणतात, तुला जर नीट बोलता येत नसेल तर तुझं तोंड बंद ठेव, बोलू नकोस तू. आता वसुआत्या हात जोडून म्हणतात, नाही बाबा नाही बोलत, तुला हात जोडते मी, पण तू असा चिडू नकोस. आपला इकडे पार्थ मरणाच्या दारामध्ये आहे, रम्याच्या असो अगर काव्याच्या असो, प्रार्थनेमुळे तो शुद्धीवर येऊ दे आणि तो चांगला होऊ दे, इतकीच माझी इच्छा आहे. आता विक्रम मानिनीला म्हणतात, मी डॉक्टरांना भेटून येतो आणि ते डॉक्टरांना भेटायला जातात. त्यांच्या पाठीमागून रम्या देखील धावत जाते आणि वसुआत्या देखील जातात. आता मानिनी स्वतःच्या मनाशीच विचार करते, काव्याच्या बाजूने हे किती ठामपणे बोलत आहेत आणि आता कुठे मी काव्याच्या अफेअर बद्दल ह्यांना सांगू, आता कुठे पार्थ शुद्धीवर आला आहे, नाही नाही ही ती वेळच नाही, मी यांना काहीच सांगत नाही. आता इकडे काव्या दिवे लावत असते आणि 3च दिवे उरलेले असतात. आता देवी पुढे उभारून काव्या म्हणते, देवी आई आता 3च दिवे उरले आहेत, पार्थ लवकर शुद्धीवर या, लवकर शुद्धीवर या, मी तुमची वाट पाहत आहे शुद्धीवर येण्याची. आता काव्या म्हणत असते, पार्थ तुम्हीच म्हणता ना, युनिव्हर्सकडे एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती लगेच मिळते आणि ती इच्छा लवकर पूर्ण होते. आता देवी आईकडे आणि युनिव्हर्सकडे मी एकच इच्छा मागत आहे की पार्थ तुम्ही लवकर शुद्धीवर या, लवकर शुद्धीवर या, अशी मनापासून काव्या देवी आईला प्रार्थना करत असते. नाहीतर 11:11ची वेळ झाली आहे, पटकन तुमची विश मागा, अशी आठवण मला कोण करेल पार्थ? ते काही नाही, खूप झालं तुमचं, आता उठा लवकर, शेवटचे 3 दिवे बाकी आहेत, आता तुम्हाला उठायलाच हवं. असं म्हणून काव्या ते 3 दिवे पेटवत असते. आता खरं
खरंच काव्याची प्रार्थना देवी आईपर्यंत पोहोचलेली असते आणि इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि तो जोरजोराने श्वास घेत असतो आणि त्यातूनच तो काव्या काव्या अशी हाक मारतो आणि ती हाक मंदिरात काव्यापर्यंत पोहोचते। आता काव्या पाठीमागे पटकन वळून पाहते। आता काव्याचा एक दिवा मात्र तिच्या हातातच असतो। आता काव्या वळून पाहते, तिला असं वाटत असतं पार्थ तिला हाकच मारत आहे। आता ती स्वतःशीच बोलते, मला भास झाला बहुतेक, पार्थ देशमुखांच्या आवाजाचा भास झाला असं म्हणून पुन्हा ती देवी आईकडे तोंड करते आणि देवीकडे पाहतच राहते। आता आजचा भाग इथेच थांबवला आहे। पुढील भागामध्ये काव्या मंदिरामध्ये शेवटचा दिवा लावत असते, तेवढ्यातच खूप जोराने वारा सुटतो आणि त्या वाऱ्याने सगळे दिवे फडफडायला सुरू होतात। आता काव्याच्या हातामध्ये जो शेवटचा दिवा उरलेला असतो तो तिच्या हातून पडतो आणि फुटतो। आता इकडे मानिनी जोराने पार्थ अशी म्हणते आणि पुन्हा चक्कर येऊन पडते। म्हणजे नेमकं पार्थला काय झालं आहे ते पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।